नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्दी महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये MPSC पॅटर्ननुसार तलाठी भरतीचे 60 महत्त्वाचे क्वेश्चन बघणार आहोत. हे क्वेश्चन तलाठी भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ही जी क्वेश्चन आहे ते MPSC कंबाईन ग्रुप बी आणि सी चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील क्वेश्चन आहे. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघावा. ही जी भरती आहे ती MPSC पॅटर्ननुसार होणार आहे, त्यामुळे हे जे क्वेश्चन आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल ते सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओमध्ये इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था तसेच अर्थव्यवस्था, विज्ञान या 5ही टॉपिकचे क्वेश्चन घेतलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. फर्स्ट क्वेश्चन, नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते? त्यांना रघु भिकाजी, गेनू बाबाजी, नारायण सुरकाजी, विठ्ठलराव कोरगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार. तसेच याचं जे ऑप्शन आहे 4 बकड हे याचं उत्तर असणार आहे. सेकंड क्वेश्चन, इसवी सन 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता डॅश डॅश हा गव्हर्नर जनरल म्हणाला. याचं जे उत्तर आहे ते 4 लॉर्ड कॅनिंग हे याचं उत्तर आहे. तिसरा क्वेश्चन, प्रार्थना समाजाबाबत पुढील कोणते विधान बरोबर आहे? दादोबा पांडुरंग तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. तसेच ब प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली. तसेच क प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. आणि ड प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयाची स्थापना केली. चुकीचे आहे. अ ब क हे उत्तर आहे. क्वेश्चन 5वा, 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्वाची भूमिका बजावली होती? अ नील हॅवलॉक, ब ऑड्रॅम लॉरेन्स बंधू, तसेच क कॅम्पबेल सर युमरोज. अ ब क याचं उत्तर आहे थर्ड ऑप्शन. क्वेश्चन 6, इसवी सन 1875 मधील शेतकऱ्यांचे उठाव कोणकोणत्या भागामध्ये झाले होते? अ बिमडी, शिरूर, पारनेर नगर, इंदापूर हवेली, बागलाण सातारा, तसेच ड श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर, रत्नागिरी. अ ब ड इत्यादी ठिकाणी शेतकऱ्यांचे उठाव झाले होते. क्वेश्चन 7, क्रांतिसिंग सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणती चळवळी आंदोलनामध्ये भाग घेतला होता? अ गोवा मुक्ती संग्राम, ब हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि ड महाराष्ट्र मैसूर सीमा आंदोलन. ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व बरोबर आहे. तसेच क्वेश्चन 8, इसवी सन 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या, कारण त्यासाठी क्रांतिकारांच्या चळवळीमधून भारतीयांचा असंतोष वाढला. काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यातील युती, जहाल व मवाळ यांच्यातील युती, पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती. 4 हा पर्याय आहे. वरीलपैकी सर्व बरोबर आहे. क्वेश्चन 9, डॅश डॅश यांनी स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा करून खादीचा पोशाख घालून 1877 मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली होती. याचा आन्सर 1 गणेश वासुदेव जोशी आहे. हा जो 10वा क्वेश्चन आहे हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण राष्ट्रसभेची अधिवेशने कंबाईन ग्रुप बी सी मध्ये 2-3 वेळा हा क्वेश्चन विचारलेला आहे. फर्स्ट जे आहे 1889 मध्ये मुंबईचं जे अधिवेशन होते त्याचे अध्यक्ष
विल्यम विडनबर्ग. तसेच 1891 मध्ये नागपूर अधिवेशनाचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी. 1895 मध्ये 11वे अधिवेशन पुणे याचे अध्यक्ष आनंदाबाई चार्लू. तसेच 1897 मध्ये 13वे अधिवेशने अमरावतीचे शंकरराव नायर. तसेच क्वेश्चन 11, भारतात धवल क्रांतीची सुरुवात 1971 सालापासून सुरुवात झाली. फर्स्ट याचं जे आन्सर आहे ते ऑप्शन 1 हे आन्सर आहे. तसेच क्वेश्चन नंबर 12, महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागांमध्ये घर बांधणीसाठी खालील स्थानिक दगडाचा वापर केला जातो. ऑप्शन 4, बेसॉल्ट खडकाचा प्रामुख्याने वापर केला जातो. तसेच क्वेश्चन 13, राज्य आणि लोकसंख्या घनता दर चौरस किमी 2011. हरियाणाची लोकसंख्या 573, हिमाचल प्रदेश 123, झारखंड 414, बिहार 1106. याचं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन 2 आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 14, शिखर आणि ठिकाण उंची हा देखील क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण 2 ते 3 वेळा MPSC ग्रुप बी आणि सी मध्ये विचारलेला आहे. मांगीतुंगी शिखराची उंची 1100, तसेच त्र्यंबकेश्वर 1304, सप्तशृंगी 1416 आणि साल्हेर 1567. ऑप्शन क्रमांक 1 याचं आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 15, रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली? याचं ऑप्शन नंबर 3, कोकण रेल्वे मार्गावर याची सुरुवात झालेली आहे. तसेच जोड्या पर्यटन स्थळांचा क्वेश्चन या जम्मू काश्मीर मध्ये अवंतीपूर अलची गोंपा हे पर्यटन स्थळ आहे. तसेच हिमाचल प्रदेश मध्ये त्रिलोकनाथ नैना देवी, पंजाब मध्ये तरन तारण बाबा बकाला, तसेच हरियाणा मध्ये अंबाला बडकल सरोवर. ऑप्शन नंबर 2 याचं आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 17, चॅम्पियन आणि शेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलांचे किती प्रमुख प्रकार आहे? ऑप्शन नंबर 1, 6 प्रकार आहे. हे करंट अफेअर्सचा क्वेश्चन आहे. हा एक या टाईपचे करंट अफेअर्स असतात. भारतातील कोणते शहर स्वच्छ क्रमवारीत प्रथम आले आहे? याचं ऑप्शन इंदोर आहे, फर्स्ट ऑप्शन. तसेच औष्णिक विद्युत केंद्रावर भरपूर वेळा क्वेश्चन रिपीट झालेले आहेत. कोराडी जे औष्णिक वीज केंद्र आहे ते नागपूरला आहे. पारस अकोल्याला आहे. तसेच उरण ठाणे आणि फेकरी जळगाव. याचं जे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन 20, रायलसीमा पठाराचे स्थान डॅश डॅश येथे आहे. याची योग्य आन्सर 4 असणार आहे, कर्नाटक पठाराच्या पूर्वेला. क्वेश्चन क्रमांक 21, 2011-12 वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली. याचं योग्य आन्सर ऑप्शन क्रमांक 1, दरडोई उत्पन्न प्रति महिना ग्रामीण भागासाठी 816 आणि शहरी भागासाठी 1000 असणार आहे. तसेच क्वेश्चन 12, विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला आहे. याचं योग्य आन्सर ऑप्शन क्रमांक 3, ब आणि क, डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास आणि दुष्काळग्रस्त भागाचा विकास. याचं योग्य आन्सर असणार आहे. क्वेश्चन क्रमांक 23, राष्ट्रकोषीय निधीची साधने. याचं जे योग्य आन्सर असणार आहे ते ऑप्शन क्रमांक 4, अ आणि क, सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज आणि कररोपण आणि अंदाजपत्र. हे याचं आन्सर असणार आहे. तसेच क्वेश्चन क्रमांक 24, उज्ज्वल डिस्कॉम इन्शुरन्स योजना कोणी सुरू केली? ऑप्शन क्रमांक 1, केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारसीसाठी कोणती समिती नियुक्त करण्यात आली? ऑप्शन 1, राजा चेल्लाय्या समिती नियुक्त करण्यात आली. क्वेश्चन नंबर 26, 2000
11-12 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगाराचा हिस्सा काय होता? ऑप्शन 1 स्वयंरोजगार 52 आणि प्रासंगिक 30. तसेच क्वेश्चन नंबर 27, खाद्यतेलावरील राष्ट्रीय मिशन तेल पाम तेल डॅश मध्ये सुरुवात करण्यात आली. ऑप्शन 4 ऑगस्ट 2021 या साली राष्ट्रीय पामतेल मिशन सुरू करण्यात आले होते. क्वेश्चन नंबर 28, पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 पासून डॅश ची उपयोजना म्हणून राबविण्यात आला. याचं जे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रीय कृषी विकास योजना. क्वेश्चन 29, 2021 आणि 22 दरम्यान M3 मध्ये डॅश समाविष्ट करण्यात आले. ऑप्शन क्रमांक 2 बँकेकडील मुदत ठेवी आणि बँकेकडील मागणी ठेवी. क आणि ड याचं योग्य आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 30, 2023 आणि 24च्या अर्थसंकल्पात खालील पैकी कोणते प्राधान्यक्रम आहे? हा इकॉनॉमीचा करंट अफेअर्सचा क्वेश्चन आहे. ही क्वेश्चन पेपर जे आहे 2023 ची कंबाईन ग्रुप बी आणि सी ची आहे. याचं जे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 अ ब क ड सर्वसमावेश विकास, हरितवाढ आणि युवा शक्ती, आर्थिक क्षेत्र हे चारही याचे आन्सर आहे. क्वेश्चन क्रमांक 31, 12व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीचा योजना केंद्र आणि राज्यांचा योगदानासह डॅशच्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली. ऑप्शन क्रमांक 3 75-25. क्वेश्चन क्रमांक 32, खालीलपैकी कोणते विधान अयोग्य विधान ओळखायचे? UGST केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारद्वारे गोळा केले जाते. तसेच ब IGST केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे गोळा केले जाते. दोन्ही विधान अयोग्य आहे. अ आणि ब याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3. क्वेश्चन 33, मानवी विकास निर्देशांकामध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचे डॅश द्वारे प्रतिबिंबित होतात. याचं जे आन्सर आहे आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान. अ क ड ऑप्शन क्रमांक 3 याचं आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 34, सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना डॅश या योजनेत एकत्रित करण्यात आल्या होत्या. ऑप्शन 1 संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. क्वेश्चन क्रमांक 35, वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्र व्यवस्थापन कायदा 2003 FRBM कायदा 2003 असे नमूद करतो की केंद्र सरकारने डॅश पर्यंत महसुली तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. ऑप्शन 2 2008 आणि 9. महत्वाचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, 2-3 वेळा रिपीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 51, महाधिवक्ताबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात हे वाक्य चुकीचे आहे, कारण महाधिवक्त्याची नियुक्ती हे राज्यपाल करत असतात. तसेच खालची 3 वाक्ये बरोबर आहे. राज्यपालांनी त्यांच्या संदर्भित केलेल्या कायदेशीर बाबींवर राज्य सरकारला सल्ला देतात. तसेच संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्य ते पार पाडतात. फर्स्ट जे ऑप्शन आहे ते असत्य आहे. क्वेश्चन नंबर 52, भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? 3 नंबरचे जे विधान आहे ते चुकीचे आहे. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात हे विधान चुकीचे आहे. क्वेश्चन नंबर 53, भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी
24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. क्वेश्चन नंबर 54 खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह नाही? केरळ आणि राजस्थान म्हणजेच ऑप्शन 2 या 2 राज्यांना विधान परिषद नाहीये. क्वेश्चन नंबर 55 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. भरपूर वेळा 2 ते 3 वेळा विचारलेला क्वेश्चन आहे हा. 61वी घटना दुरुस्ती आहे, त्यानुसार मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष केले. 44वी घटना दुरुस्ती राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी वाद सर्वोच्च उच्च न्यायालयात. 41वी जी घटना दुरुस्ती आहे राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्ष. तसेच 73वी घटना दुरुस्ती मोस्ट इम्पॉर्टंट घटना दुरुस्ती आहे, त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्थापन केली. ऑप्शन क्रमांक 2 याचं आन्सर आहे. क्वेश्चन क्रमांक 56 सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत. याचं जे बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 क ग्रामपंचायतीतील क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे. हे विधान अयोग्य विधान आहे. अयोग्य विधान विचारलेले या क्वेश्चन मध्ये. चुकीचे विधान. क्वेश्चन नंबर 57 खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते? ऑप्शन क्रमांक 3 याचे बरोबर उत्तर आहे राम सुब्रमण्यम हे सरकारी आयोगाचे अध्यक्ष नव्हते. बाकी जे 3 आहेत ते अध्यक्ष होते. तसेच क्वेश्चन नंबर 58 देखील मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 2 ते 3 वेळा हा क्वेश्चन विचारलेला आहे. निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करणारे कलम. ऑप्शन क्रमांक 2 कलम 324 भाग 15. तसेच क्वेश्चन क्रमांक 59 याचं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. थॉमस हॉब्स हे ब्रिटिश तत्वज्ञ होते. फ्रेडरिक हायके हे एंग्लो ऑस्ट्रियन तज्ञ आणि रॉबर्ट नॉझिक अमेरिकन तत्वज्ञ आणि रूसो फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक. तसेच क्वेश्चन क्रमांक 60 भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यविषयीच्या समितीचे अध्यक्ष. ऑप्शन क्रमांक 4 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे गवा मावळंकर. 2 वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा डॅश मध्ये तयार केला. ऑक्टोबर 1947 मध्ये. ऑप्शन 4 हे याचे करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन क्रमांक 62 भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांचा भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा. याचं जे ऑप्शन आहे ते 3 नंबरचं ऑप्शन आहे. ड, क, ब आणि अ या उलट्या क्रमाने याचं ऑप्शन आहे. क्वेश्चन क्रमांक 64 मोस्ट इम्पॉर्टंट 3 ते 4 वेळा विचारलेला हा क्वेश्चन आहे कंबाईन ग्रुप बी आणि सी मध्ये. कोणती जोडी अयोग्यरित्या जुळलेली आहे ते ओळखायचे आहे. भेदभाव करण्यास मनाई बरोबर आहे कलम 15. समानतेचा हक्क कलम 19 मध्ये बरोबर आहे. घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार कलम 32 बरोबर आहे. जो ऑप्शन क्रमांक 3 क आहे तो ऑप्शन चुकीचा आहे. जीवित संरक्षणाचा अधिकार कलम 21 मध्ये आहे परंतु तिथे 20 दिलेला आहे ते चुकीचं आहे. क्वेश्चन 65 समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही? याचं ऑप्शन क्रमांक 3 फक्त जकातीचा समावेश होत नाही. बाकी कारनामे
दिवाळखोरी नादारी याचा समावेश होतो. क्वेश्चन क्रमांक 66 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफोरॉल्स हा घटक खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो? ऑप्शन क्रमांक 1 क्लोरोफायटा. क्वेश्चन क्रमांक 67 अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात, यासाठी काय कारण आहे? ऑप्शन क्रमांक 2 मुळे ऑक्सिजन पासून वंचित होतात. क्वेश्चन क्रमांक 68 नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाल जास्तीत जास्त उपयोगी आहे? ऑप्शन क्रमांक 2 मिक्झोफायसी हे याचे आन्सर आहे. क्वेश्चन क्रमांक 69 मिओसिसच्या टप्प्याचे योग्य क्रम सांगायचे. ऑप्शन क्रमांक 3 लॅप्टोनिन झायगोटिन. क्वेश्चन क्रमांक 70 अँटिमोनी संयुगे डॅशच्या पचनासाठी वापरण्याची शिफारस केली जाते. ऑप्शन क्रमांक 3 सिस्टोमियासिस. क्वेश्चन क्रमांक 71 साधारणपणे पोरिफेरामध्ये गॅमेट कशामुळे तयार होतात? ऑप्शन क्रमांक 2 ऑर्गोसाइट्स. क्वेश्चन 72 तापमानातील प्रत्येक 1 अंश सेल्सिअसला तापमानातील 1 अंश सेल्सिअस वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग. ऑप्शन क्रमांक 3 61 सेंटीमीटर सेकंद आहे. क्वेश्चन 73 विशिष्ट उष्णतेचे सीजीएस प्रणालीतील एकक. ऑप्शन क्रमांक 2 कॅलरीज ग्रॅम डिग्री सेल्सिअस हे आहे. क्वेश्चन क्रमांक 74 विद्युतधारेने. क्वेश्चन क्रमांक 75 डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूंच्या संसर्गामुळे होतो? ऑप्शन क्रमांक 2 बोर्डेटेला पर्टुसिस. क्वेश्चन क्रमांक 76 खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे आहे? ऑप्शन 3 जीवनसत्व ई. क्वेश्चन क्रमांक 77 डॅश ही औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था पचनसंस्था यांच्यावरती संवेदी चेता तंतूंच्या टोकावर बद्ध राहतात. ऑप्शन क्रमांक 2 ओपियाइड्स. क्वेश्चन 78 जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालील धातूच्या मिश्रणापासून तयार होतो. ऑप्शन 2 तांबे निकेल आणि जस्त. क्वेश्चन क्रमांक 79 एस्पिरिनचे रासायनिक नाव. ऑप्शन 1 ओ एसिटिल सॅलिसिलिक ऍसिड. क्वेश्चन क्रमांक 80 कठीण आणि मृदू आम्ल अल्कली या संज्ञा कोणी दिल्या? मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. ऑप्शन 3 पियर्सन. गणिताचे क्वेश्चन बघून घेऊ शकता. ग्रुप बी आणि सी साठी विचारण्यात आलेले क्वेश्चन आहे, त्यामुळे या टाईपचे क्वेश्चन तलाठी एक्झाम जी घेणार आहे MPSC मध्ये त्यासाठी देखील असेच क्वेश्चन पाहायला भेटतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.